त्या दोन्हीच्या मध्ये जर सापडला हिरा तर एकतर करणीमध्ये शिरतो नाही तर घणामध्ये शिरतो. नाही सापडला तर दोन्ही मधून निष्ठून जातो पण हिरा भंगणार नाही. पण तो हिरा ही भंगला कुणाच्या संगतीने? जे रक्त शोषण करतो त्याला ढकल म्हणतात बरं का, लक्षात असू द्या. तसे काही व्यवहारात माणसं आहेत माणसाचं शोषण करतात, ते ढेकणाच्या जातीचे बरं का. काही ढेकणाच्या जातीचे माणसं हिरे संपवले, हिरे मोठे मोठे महाराज लोक संपून टाकून दिले काही महाराज लोक बरं का. मला सांगायचं तात्पर्य असं आहे की संगतीने कुसंगतीने साधूचा जरी संग झाला तर त्या साधूच्या संगतीमध्ये साधूच्या संगतीत कुसंगतीचा माणूस गेला तर साधू देखील कुसंगत त्याला प्राप्त होतो बरं का. त्याची देखील बुद्धी भ्रष्ट होते. कारण एखाद्या चोरापाशी आपण बसलो तर त्याच्यातले गुण आपल्यामध्ये यायला काही वेळ लागत नाही. कारण प्रमाण आहे तसं, बैसता चोराचे संगती नाही, तसं नाही. बैसता चोरापाशी धाव पाहोनी या चिंती मन धावे असं प्रमाण आहे. कारण चोरापाशी जर आपण बसलो तर आपल्याही मनात चोरी करण्याचा विचार येतो. म्हणून संगत कधीही चांगल्या माणसाची करायची, वगळ्या माणसाची करू नये. दृष्टांत सांगतो, आपण सगळे खेड्या गावातले इथं हैदराबादला आलो कशासाठी हो? पोट काहीतरी भागवण्यासाठी सगळे जण इथपर्यंत आलो बरं का. आणि पहिलेचा जुन्या काळामध्ये असंच आपल्याच भागातला म्हणा बिदर सारख्या गावातून हैदराबादला एक मुलगा आला. पहिलेच येणं म्हणजे चलत जायचं चलत यायचं. आणि चलत ते मुलगा आला, येऊन इथं 4-2 वर्ष राहिलं आणि काम केलं, भरपूर कमाई केली बरं का. 4-2 वर्षामध्ये त्याने 10,000 कमाई केली त्यावेळेस. आणि तो गावाकडे गेला. गावाकडे गेल्यानंतर सगळ्या गावातल्या लोकांनी त्याची चर्चा करायला सुरुवात केली. अहो ते फलाण्याचा मुलगा बघा हैदराबादला गेला आणि कमाई करून आणून बापाला दिला बापाच्या हातामध्ये. प्रत्येक बापाला वाटतं मुलगा कमाई करून आणून द्यावं, पण मुलं काही देत नाहीत बरं का. असू द्या, पण प्रत्येकाचे वडील चर्चा करू लागले. आमचं बी हाय की कार्ट बघा गाव सगळं फिरते सुपारी खाऊ खाऊ, पण काही कामाचं ना धामाचं, असं प्रत्येकाचे वडील म्हणू लागले. तेवढ्यामध्ये विचार करत असताना गावच्या सरपंचाकडे गेले गावातले लोक आणि सांगितलं गावातल्या लोकांनी की फलाण्याच्या मुलाबरोबर आमचेही मुलं हैदराबाद सारख्या ठिकाणी पाठवावं असं आमच्या मनात आलंय. आमचेही मुलं जरी खाऊन पिऊन जरी तिकडे बराबर केले तरी चालतंय, पण घरचंच वाटोळं करून इथं काय राहण्यात काही मतलब नाही असं म्हणून त्या सरपंचाला विनंती केली गावातल्या लोकांनी. सरपंच म्हणला चांगल्या गोष्टीला पुढाकार घ्यायला पाहिजे, म्हणून त्या
जे मुलगा हैदराबादला गेला होता त्या मुलाच्या वडिलांना जाऊन भेटला आणि सांगितलं गावातले काही 4-2 मुलं हैदराबादला घेऊन जा आणि कमवायला त्यांनाही काम लावावं आणि त्यांचेही घर चालावं असं आमची अपेक्षा आहे. त्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं माझ्या का मुलाला तुमच्या मुलाला चलत घेऊन जायचं, उचलून घेऊन जायचं का? चलत जायचंय का? देणार उद्या जाणार आहे माझा मुलगा, तुमचेही मुलं पाठवा. गावातले 4 मुलं रेडी झाले मला जायला. 4 मुलं रेडी झाली, हा एक 5वा पहिले जाऊन आलेला आणि प्रत्येकाच्या वडिलांनी प्रत्येकाला त्यावेळेस 2-2 रुपये दिले. 2-2 म्हणजे आताचे 2-2 हजार धरा. 2-2 रुपये दिले आणि सांगितलं मुलाला की प्रवास करत असताना रात्र होत आहे, रात्र होण्याच्या अगोदर गाव गाठायचं आणि गावामध्ये शाळेत किंवा मंदिरात प्रवास करायचा, मुक्काम करायचा. प्रत्येकाच्या वडिलांनी सांगत असताना प्रत्येक मुलगा ऐकत होता, पण एक होता फक्त बाप सांगतील तेवढंच ऐकणारा. त्याच्या बापाने सांगितलं त्याला बघ बेटा तू जरा सगळ्यापेक्षा अलग आहेस, जिथं रात्र झाली तिथंच मुक्काम करायचं, येड्यासारखं पळायचं नाही बरं का, पुढे पुढे चलची नाही तर. त्याच्या बापाने सांगितलं फक्त रात झाली तिथं मुक्काम कर, एवढंच लक्षात ठेवलं त्याला. बिदरवरून पहिल्या दिवशी हे 4 मुलं निघाले, प्रत्येकाच्या वडिलांनी 2-2 रुपये दिले होते. चलत चलत आल्यानंतर बिदरवरून 40 किलोमीटर जैराबादचं अंतर असेल. जैराबादच्या ठिकाणीच मुक्काम पडला, गावातच मुक्काम पडला. रात्र झाली तिथेच मुक्काम केले आणि दुसरा दिवस उजाडला. चलायला लागल्यानंतर गाव पुढे आणि एक 4-2 किलोमीटर होतं, इथं झापड पडली. सगळे मुलं म्हणत आहेत चला चला पळा पळा, आपल्याला गाव गाठायचं आणि गावात मुक्काम करायचा आहे. अंधार होते, पळा पळा पळा. हे चलत होते, 1 किलोमीटर गाव पुढे होतं, इथंच अंधार झालं. ज्याच्या बापाने सांगितलं होतं रात्र जिथं झाली मुक्काम कर, तिथंच ते मुलगा गपकुण्याखाली बसला. बाकीचे म्हणले का झालं तुला, चल की गाव गाठायचं आपल्याला. हे म्हणला ए माझ्या बापानं जे सांगितलं तेच ऐकत म्हणला, असं कोणाचं बी ऐकत नाही मला. आता ह्याला तिकडे नेवावं तर येत नाही, गावाकडे जावं तर गाव तर काय लांबच आहे. आता काय करावं कडे म्हणजे नशिबाला फाशी झाली आपल्या म्हणले. हे 4 हुशार होते. ह्याने इकडे दोघं जण झाडावर जाऊन बसले, इकडे दोघं झाडावर जाऊन बसले. हा सेंटर मध्ये झोपला असं वाटत रस्त्याच्या आडवा. त्यावेळेस मध्यरात्री 12 वाजता चोराची टोळी निघाली. 5-25 चोर धाक 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 पावलं टाकत निघाले. निघाल्यानंतर पहिल्या चोराच्या पायाला हा लागला. हा अडकून लागल्यानंतर ते चोर म्हणतो बघा रे गावातलं बंदरी लाकूड टाकले इथं, फोड फोड सांभाळून या. गप्प बसाव का नाही खाली पडलेला. ए फोड कुणाला म्हणलंयस म्हणलं खाली. मागचा चोर म्हणतो जाऊ द्या रे आजकाल लई पिऊन पडलेले, तसंच पडलं असं कोणतरी बेवडा असं, जाऊ द्या सोडून द्या. गप्प बसाव ना, ए बेवडा कुणाला म्हणलास म्हणला. ते चोर उठलं की पळा मारायचं चालू केल्यानंतर मागचा चोर त्याला म्हणतो ह्याला कशाला मारला नाहीस, ह्याला मारून काही फायदा आहे का आपल्याला, ह्याला मारल्या उभे 5-10 पैसे बी भेटणार आपल्याला ह्याला मारून. गप्प बसाव का नाही. ए 5-10 पैसे कोणाकडे नाहीत म्हणलं, 2 रुपये पट्ट्याकडे म्हणला. 2 रुपये काढून घेतले आणि मारायला चालू केला. तेवढ्यात मागचा चोर म्हणतो त्याला जाऊ दे रे एकटा आहे, किती मारता याला. त्याला म्हणला एकटा कसा, इकडे लोक आहेत बरं. सगळ्याला खाली उतरून घेतले, आरती केली. मला सांगायचं हे संगत करत असताना चांगल्या माणसाची करायची, नको दुर्जनाचा संग, क्षणोक्षणात चित्त भंग तुकोबाराय म्हणतात. म्हणून दुर्जन माणसाची संगत करायची नाही, चांगल्या माणसाची संगत करायची नाही. देवाला तुकोबारा मागत असताना असं म्हणतात देवा मला जर तुला जर संगत कुणाची द्यावी असं वाटत असेल तर मला आशाची संगत दे. अखंड जया तुझे प्रेमे, अखंड जया तुझे प्रेमे,